आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या निमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलोय. आम्ही ताकदीनं तुमच्यासोबत येत, काही काळजी करू नका. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसती. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं तर करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. तुम्ही जे नेते रुसलेले आहेत त्याच्यावर आम्ही रुसलेलो आहेत ना. मग तुम्ही जे नेत्याला म्हणता त्याने वाटोळ केलं, आम्ही त्यालाच म्हणतो मी आमचं वाटोळ केलेलं आहे. पण समाजात काय झालंय तुमच्या आमच्या? काहीच नाही. उगाच आपण रसून बसलोत आणि घेण्यात देण्याची मोठी दरी निर्माण केली. तरीही मी धनगर समाजाला कधी शब्दांनी दुखवलो, काहीला दुखेल असेल दुसऱ्याला, पण धनगर समाजाबद्दल बोलतोय मी. तुमच्या शक्यतो नेत्याला नाही आणि तुमच्या समाजाला पण नाही, कधीच नाही. तुम्ही इतके येडे येत नाही मराठी आणि धनगर तुम्ही दोघं बी. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या लेकराची सत्ता आहे तुमच्यामुळे जातील, मायामुळे, आपल्या लोकांमुळे जातील. सगळ्यात मोठा कोण आहे? मराठा, धनगर, दलित, मुस्लिम. वय आले की यांना मतदान मजाला शिकायच नाही राहणार. धनगर, मराठे, मुस्लिम आणि दलित जर एकत्र आले, खेळच खालाच वयांचा. तुमच्या धनगरांनी ठरवलं मराठा, धनगर, दलित, मुस्लिम युती, शिटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडून? आपली लीड कोण तोडील? 1.25 लाख एक मतदारसंघात नुसता मराठा आहे. त्याचं 60-70 हजार जर धनगरात जॉईन लावलं 2 लाखावर गेला, आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 2.25 लाखावर, तर आपणच गेलो तर मतदान कुठं राहिलं मग खाली? धनगरांनी ठरवलं मराठा, धनगर, दलित, मुस्लिम युती, शिटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडून? आपली लीड कोण तोडील? 1.25 लाख एक मतदारसंघात नुसता मराठा आहे. त्याचं 60-70 हजार जर धनगरात जॉईन लावलं 2 लाखावर गेला, आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 2.25 लाखावर, तर आपणच गेलो तर मतदान कुठं राहिलं मग खाली? लागत आहे. मालकच आपला झाला समजा. तुमचे 4-5 नावं घेतलेत नाही, तेच उपमुख्यमंत्री झालेत. काय अडचण झालं? कसं आहे करते? दुसरा उपमुख्यमंत्री सापडा आधी आपल्याला कुठे बघायला जावं. आता एक आंब्याला वाल जातोय, तो दुसरा खुरपायला गेला. तिसरा तर काय बाहेर सहानालाच जातो मुख्यमंत्री. काय करते त्यांचे त्यांना माहित, आणि विकास तर आमचा काय होत नाही. हे जर लोकांनी गणित जुळलं ना, आपलेच लोक मोठे होते. परत मग त्यांच्या आईला निवडणूक लढायला आला. काही सांगितलं नाही यायचं या नाहीत नका, मी तर पाडीणारच. तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत. तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईन ते होईन, पडा त्यांच्या पाय जाऊन. मी म्हणतोय म्हणून का मी जाऊ पाय पडाल तुमच्यावरचं? गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्या पक्षात राहा, काय अडचण नाहीये. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते, धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनाने निघायचं, तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आहे. फडणवीस साहेब डेंजर माणूस आहे, त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना, देवेंद्र फडणवीसला जाणार बस का, पण आरक्षण दे मला आधी. तुम्ही धनगराची माऊली मेंढ्या मागे जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात. तुम्हाला लाजच नाही येत. जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत. मला लोक म्हणतात की तुम्हीच बसलो म्हणजे मी यांना बरं म्हणलं मा फसपाडा मा उपोषण करून यांना गायला बसू. काही रान हाणते दोघंच आपलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये.
मनोज जरांगे पाटील हे धनगर आरक्षण लढ्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहे. धनगर आरक्षण आणि बहुजन ऐक्य असा सूर त्यांनी यावेळेस समोर ठेवलेला आहे. आझाद मैदानावरती हा त्यांचा हुंकार त्यांनी भरलेला आहे. धनगर आरक्षण संघर्ष आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा हुंकार. सामाजिक ऐक्य आणि राजकीय परिवर्तनाचे नवे महासमीकरण स्थापन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुढे येतात. ते म्हणतात, जर मराठा, धनगर, दलित आणि मुस्लिम एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची लीड कोणीच तोडू शकणार नाही. ही केवळ आरक्षणाची लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई असल्याचं मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर नेत्यांवरील अविश्वास. प्रस्थापित नेते स्वतःचाच विकास करत बसल्यात. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नसल्याचं मनोज जरांगे म्हणतात. ऐक्याची ताकद ही आपल्याला आता दाखवून द्यायची आहे. एकजुटीची ताकद ही आपल्याला दाखवून द्यायची आहे. मराठा, धनगर, दलित आणि मुस्लिम यांची युती ही सत्तेची गुरुकिल्ली आहे असं जरांगे यावेळेस म्हणतात. आरक्षणाची रणनीती आपल्याला आखली गेली पाहिजे. मुंबई बाहेर पडताना आरक्षण घेऊनच बाहेर पडण्याचा निर्धार केला गेला पाहिजे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय रणनीतीला शह देण्यासाठी मोठं नियोजन करण्याची गरज असल्याचं यावेळेस मनोज जरांगे म्हणतात. मंडळी, मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला नेत्यांच्या दारात जाण्याऐवजी स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचं आव्हान केलं आहे. प्रस्थापित नेत्यांकडनं समाजाचा केवळ मतपेटी म्हणून वापर केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळेस केलेली आहे. आरक्षणासाठी मुंबईत एकत्र येण्याचं आवाहन देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी हे भाषण केलेलं आहे. यात प्रामुख्याने धनगर समाजातील नेत्यांना समाजाच्या हितासाठी जाब विचारण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मराठा, धनगर, दलित, मुस्लिम या सामाजिक समीकरणाद्वारे राजकीय परिवर्तनाचा मार्ग हा खुला होणार असल्याचं जरांगे या ठिकाणी म्हणतात. मनोज जरांगे यांनी भाषणात एक नवीन सामाजिक युतीचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यांच्या मते जर मराठा, धनगर, दलित आणि मुस्लिम हे 4 प्रमुख घटक एकत्र आले तर राज्यातील राजकीय चित्र हे पूर्णपणे बदलणार आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाची संख्या ही 1.25 लाख आणि धनगर समाजाची संख्या ही 60 ते 70 हजार इतकी आहे. ही मतं एकत्र जर आली तर कोणत्याही उमेदवाराला मोठी लीड मिळवणं अशक्य होऊन जाणार आहे. आणि यावेळेस आपण एकत्र येऊन राजकीय लढाईला सुरुवात केली पाहिजे हे देखील मनोज जरांगे या ठिकाणी अधोरेखित करतात. समाजातील नेत्यांनी कोणत्याही पक्षात, मग ते भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो वा काँग्रेस असो, कोणत्याही पक्षात राहावे याबद्दल आमची बिलकुल हरकत नाही असं मनोज जरांगे म्हणतात. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी कडवट धनगर होऊन भूमिका घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं यावेळेस जरांगे म्हणतात. नेत्यांनी स्वतःच्या पदापेक्षा गोरगरीब धनगर बांधवांच्या कल्याणाला आणि त्यांच्या आरक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे असं यावेळेस जरांगे म्हणालेले आहेत. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत विकासापेक्षा सत्तेला महत्त्व दिलं जात असल्याची टीका त्यांनी यावेळेस केली आहे. तर जरांगे हे धनगर समाजाला आश्वासन देत आहेत की जर त्यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली तर त्यांच्या पाठीशी 6 कोटी मराठा उभा राहणार आहे. धनगर समाजातील महिला आणि मेंढपाळ उन्हात जे हाल सोसत आहेत त्यांची जाणीव नेत्यांना करून देणं गरजेचे असल्याचं जरांगे म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यावर राजकीय दबाव निर्माण केल्याशिवाय आरक्षण मिळणं कठीण असल्याचं सूचक विधान मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेलं आहे. तर मंडळी, धनगर बांधवांनी आपल्या स्थानिक नेत्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर जाब विचारला पाहिजे असं जरांगे म्हणतात. आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याची तयारी धनगर बांधवांनी ठेवली पाहिजे असं जरांगे म्हणतात. मराठा, दलित आणि मुस्लिम समाजासोबत स्थानिक पातळीवर समन्वय साधून राजकीय
ताकद आपल्याला निर्माण करावी लागेल असं जरांगे या ठिकाणी म्हणतात. नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी एकत्र आलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर मंडळी, धनगर समाजातील अस्वस्थता आणि आरक्षणाची तीव्र गरज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करून दाखवली आहे. केवळ विनंत्या न करता राजकीय शक्तीचा वापर करून आणि इतर समाजांशी युती करून आरक्षण मिळवता येणार आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात. आणि त्यामुळे धनगर बांधवांनी मुंबईकडे कूच केली पाहिजे असं यावेळेस मुंबईतून मनोज जरांगे म्हणाले आहेत. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.